मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा एच लागले या ठिकाणी दीपक आणि आनंद. कुणाल 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 आणि दीपक ही जोडी. कुणाल स्ट्राईकवर येतोय, दीपकने एक धाव काढली या ठिकाणी, एक धाव काढून स्ट्राईकवर आणले गेले. सूरज हेमले गोलंदाजी मार्कवर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागले या ठिकाणी आणि विसावतोय चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी सूरज हेमलेच्या माध्यमातून. दीपक पालव कृपया तातडीने इकडे या. गाडी पाठवा त्यांच्यासाठी, एक गाडी पाठवा. दीपक पालव कृपया या ठिकाणी या मान्यवर कक्षामध्ये. पहिला हादरा बसतो या ठिकाणी 78 फायटरला. प्रथमतः फलंदाजी करत असताना कुणाल याची खेळी संपुष्टात आले. नवीन बॅटर अक्षय याची वर्णी लागते. अक्षय येतो या ठिकाणी. अक्षय येत आहे, एका धावेसाठी खेळतोय. परत एकदा या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात असेल नक्कीच. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवर. 3 षटकांचा सामना असेल. टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू या ठिकाणी दिशा बदलतोय. परतीची फेकी होते तोपर्यंत एकच धाव. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या सांगतेनंतर. पहिला चेंडू डॉट होता, त्यावर अपील झाली होती. त्यानंतरच्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतरच्या 2 चेंडूंवर सिंगल धाव बघायला मिळाले. अशा 3 धावा या धावफलकावर. पाच चेंडूच्या सांगत 31 सूरज हेमले. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याची सवर्ण संधी होती, मात्र या ठिकाणी बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही. विदाउट कार्पेट चेंडूचा प्रवास, मिड विकेट रिझन मध्ये परतीची फेकी, एका धावेसाठी चेंडूचा प्रवास, एका धावेने धावफलक. 4 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या सांगत 31 सुरेख गोलंदाजी सूरज हेमले यांच्या माध्यमातून आपल्या नावाला साजेल अशी गोलंदाजी करताना दिसलेत. त्यामुळे या ठिकाणी षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकाच्या सांगत 31 एक कडे बाद 4 धावा या धावफलकावर. डीजे दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सुमित. वाईटची दात मागतायत पंचांकडे, नजरा सगळ्यांच्या होत्या, मात्र पंच या ठिकाणी हा चेंडू लीगल असल्याचा, खेळण्याजोगा असल्याचा या ठिकाणी खूण करतायत. त्यामुळे या हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा होता. टप्प्याचा चेंडू होता, लांबून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. चेंडूचा टप्पा,
त्यामुळे या ठिकाणी चेंडू परत एकदा निर्धाव स्वरूपाचा 2 चेंडू निर्धाव झालेत. धाव फलक स्थिर राहतोय 4 धावांवर. 2 चेंडू निर्धाव झाल्यानंतर लांबून खेचून आणून फटका खेळतोय, त्यावर 1 धाव निघते. एका धावने धाव फलका जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवर. पाच धावा ह्या धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केलाय. सरळच्या दिशेला, सरळ लॉंग ऑफच्या दिशेला चेंडूचा प्रवास होतोय. परतीची फेकी तोपर्यंत फक्त 1 धावा. सिंगल डबल फक्त बघायला मिळत आहेत. फक्त सिंगल धावाच निघतात या ठिकाणी. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आतापर्यंत. सुरेख गोलंदाजी 3 षटकांचा सामना चालू असताना आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास जमिनीला घरंगळत विदाउट कार्पेट प्रकारे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय का बघावा लागेल. 2 धावांमध्ये या ठिकाणी रनआउटचा चान्स. हाना अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्नात गडी माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय. कुणाल माघारी परतेल. रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय. धाव फलक फक्त 7 धावा ह्या धावफलकावर. धावफलकाचा जर विचार केला तर फक्त 7 धावा ह्या धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात न्यू बॅटर दीपक सावंत. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अक्षय मात्र या ठिकाणी वारंवार प्रयत्न तर करतोय जरूर, मात्र अपयश येताना दिसत नाही. आज अक्षयचा दिवस नसेल. तर 2 षटकाच्या सांगत आहे फक्त 7 धावा ह्या धावफलकावर. प्रथमतः फलंदाजी करत असताना 78 फायटर्स भांडूप संघ. चला जरा स्पीडअप घ्या. फक्त 7 धावा ह्या धावफलकावर आहेत. आशुतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. समोर आहे दीपक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विधान कार्पेट. परत एकदा चेंडूचा प्रवास होतोय. स्वतः गोलंदाज जातोय तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, जीव घेणार प्रयत्न. दीपक माघारी परतावा लागेल दीपक याला. चांगली फेकी होती या ठिकाणी. धावफलक 8 धावा हे धावफलकावर. एक जोखमीची धाव होती दीपक याच्या माध्यमातून बघायला मिळाली. आणि या ठिकाणी माघारी परतेल दीपक. धावफलकावर फक्त 8 धावा असताना चला जरा स्पीडअप घ्या. बॅटर जरा फास्ट ये. रुपेश न्यू बॅटर. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी. 8 धावा या स्कोर बोर्डवर आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू होता. पुढे टाकलेला चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळू शकले असते, मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॅट येण्याआधी चेंडू विसावतो जाऊन यष्टीच्या हातामध्ये. पेसचा वापर चांगला केलाय. स्पीड चांगला आहे या ठिकाणी आशुतोष याला, आणि त्याचा फायदा उठवताना दिसलाय. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता.
मात्र फायदा काहीच उठवू शकले नाहीत या गोलंदाजीचा, कारण गोलंदाजी त्या दर्जाची झाली या ठिकाणी. कोणताही मोठा फटका नाही, एक एक सुद्धा षटकार किंवा चौकार आतापर्यंत बघितला नाही आपण 78 फायटर्सच्या माध्यमातून. त्यामुळे धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त 9 धावा, केवळ 9 धावा या धावफलकावर. अक्षय काय संधी असेल, जर 3 चेंडूतील 2 षटकार जर आले, 2 मोठे फटके जरी आले या 3 चेंडूंवर, तर थोडीशी एक सन्मानजनक धावसंख्या बघायला मिळेल. तोच प्रयत्न असेल, मात्र त्या प्रयत्नात कुठेतरी अपयशस्वी ठरतायत आतापर्यंत. प्रयत्न करतायत, असं नाही की प्रयत्न होत नाही, प्रयत्न होत आहे, मात्र कुठेतरी यश येताना दिसत नाही, अपयशी ठरतात. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. अक्षयला माहिती आहे माझ्या बॅटवर चेंडू येत नाही, तर समोरच्या फलंदाजाला शेवटचा चेंडू खेळण्याची संधी द्यावी. चला जरा स्पीडअप घ्या अक्षय, जरा मदत करा. धावसंख्या फक्त 9 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर आशुतोष. मसुरे पॅकर्स आणि रॉकस्टार यानंतर होणार सामना. तर या इनिंग ब्रेकमध्ये लगेचच त्यांची नाणेफेक होईल, लगेचच त्यांनी या विजय वांदिवडेकर नाणेफेकीसाठी या. 10 धावा झाल्यात, 11 धावांचा या ठिकाणी उद्दिष्ट असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच, 11 धावा बनवायच्यात 18 चेंडूंमध्ये विजयासाठी विकी स्पोर्टला. बघूया या ठिकाणी कशा प्रकारचे गोलंदाजी आणि कशा प्रकारची फलंदाजी होईल. 11 धावांचा या ठिकाणी डिफेंड करायचा आहे, तोपर्यंत जाऊ आपण या ठिकाणी. यानंतर होणार सामना असेल रॉकस्टार्स स्पोर्ट्स वर्सेस मसुरे पॅकर्स. चला लवकरच या ठिकाणी या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या 78 फायटर्स भांडूप, क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त 11 धावांचं या ठिकाणी मापक आव्हान ठेवलंय विकी पॅकर्स संघासमोर. यानंतर परत एकदा मायक्रोफोनमध्ये थोडासा बदल, मायक्रोफोन सुपूर्द करतोय आमचे मित्र अजित बांदकर सर यांच्याकडे, आणि मी सिद्धेश कास्टे तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. राजापूर संघातील गणेश खोत कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. गणेश खोत आणि दीपक पालव सुद्धा इकडे येतील. दोन्ही फायनलिस्ट संघ जे मागच्या टुर्नामेंटमध्ये खेळले होते तेच तुमका आमने सामने भेटतील. 11 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी.
डोंबिवलीमध्ये जे फायनलमध्ये भिडले तेच आज हय तुमका दुसऱ्या सामन्यामध्ये भेटताना दिसत आणि पुन्हा एकदा विकी स्पोर्ट्स कुठेतरी वरचढ ठरताना दिसतोय. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने मोठा फटका मारूचा प्रयत्न केला नव्हतो पण चेंडू निर्धाव जाताना दिसता. हरी जाधव डॉट पद्धतीचा चेंडू, पहिलो चेंडू डॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रघु. आता मात्र पुन्हा एकदा मगाचपासून मी म्हणतोय किपर यष्टीरक्षण अप्रतिम दर्जाचं बघूक भेटला तुमका यष्टीरक्षकाकडसून. सकाळच्या सत्रापासून जर बेस्ट विकेट किपर कोण असतात तर अक्षय. माझ्या बघण्यात तर अक्षय अप्रतिम दर्जाचं यष्टीरक्षण. एकही चेंडू जिथे सकाळपासून बघायला गेलं तर फाईन लेग थडम्यांच्या दिशेने जे यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू जात होते तिकडे एकही चेंडू त्याने जायला दिला नाहीये. पुन्हा एकदा रघु. पुन्हा हेलिकॉप्टर मारूचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन कव्हरच्या दिशेने चेंडू जाता आणि एकच धाव पूर्ण करताना दिसता. पुन्हा एकदा जरा लवकर विकी स्पोर्ट्स रसिक आणि हरीश जरा आम्हाला सहकार्य करा. चला मसुरी संघ नाणेफेकीसाठी या. विजय बांदिवडेकर इकडे उभेच आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने ढकलला आहे. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने सीमा रेषा पार. रसिकच्या बॅट मसून येणार पहिला वेळेला चौकार. डीजे सर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू कुठेतरी अंगाला ब्रश होतोय आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय. मगाचपासून आम्ही बघितलं की लोअर स्कोरबोर्डचे जे सामने होते ते खूप अटातटीचे सुद्धा होत गेले होते. कारण इथे चेस करणं कुठेतरी इझी पण होतं, कुठेतरी हार्ड सुद्धा होतं. मोठा फटका, झेलची संधी, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. पहिला गडी गारद होतोय, पहिला धक्का लागतोय. अण्णा नायकाच्या भाषेत सांगू झालं तर पहिला कलाम लागता. डीजे सर. बारा चेंडू आणि 6 धावींची गरज आहे. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे. हरी जाधव. पुन्हा एकदा सूरज माडगुळ. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न केला होता पण चेंडू निर्धाव जातोय. हरी जाधवच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पुन्हा एकदा अजून एक व्हाईट चेंडू, खराब चेंडू फाईन लेगच्या दिशेने. 2 धावा आणि बघता बघता 2च धावा पूर्ण करताना दिसतोय हरी. व्हाईट प्लस 2 अशा 3 धावा भेटताना दिसतात. आता मात्र जिंकण्यासाठी 3 धाव्यांची गरज आहे विकी स्पोर्ट्स देवगड या संघाला. पुन्हा एक खराब चेंडू.
अतिरिक्त अजून व्हाईट. आता मात्र 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. हरी जाधव काय समजत नाही, मोठो फटको मारूचो प्रयत्न करता हा, पण फक्त अंगावर येऊन चेंडू बसता. पुन्हा एक डॉट चेंडू. मला वाटतं कुठेतरी 3 षटकांमध्ये 30 धावा जरी झाल्या असत्या तर कुठेतरी अट्टातटीचा सामना झाला असता. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंच. टेनिस मधला एक शॉट बघायला भेटला. टेनिस क्रिकेट नाही तर फक्त टेनिस मधला. 1 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज एमले बघूया या चेंडूंवरती सामना संपवतात का. 1 धाव. मोठा फटका कव्हरच्या दिशेने 4 धावेसाठी. सीमारेषा पार.